वाशिम जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। वाशिम ते हिंगोली महामार्ग चौपदरीकरणाच्या कामगारांदरम्यान मुरुमाच्या ढिगाऱ्यात मानवी मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काल रात्री सर्वप्रथम मानवी शरीराचे हात आणि पाय सापडले होते, तर आज सकाळी त्याच ठिकाणी मुरुमाखाली दबलेल्या अवस्थेत संपूर्ण मृतदेह आढळला आला आहे। पोलिसांनी तातडीने जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढत घटनास्थळी पंचनामा केला। फॉरेन्सिक आणि श्वान पथकानेही सखोल पाहणी केली असून मृतदेह पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। दरम्यान हा खून आहे की अपघाती मृत्यू, महामार्गाच्या कामासाठी आणलेला मुरुम नेमका कुठून आला आहे, त्याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे। या थरारक घटनेकडून संपूर्ण वाशिम जिल्ह्याचे लक्ष लागले असून पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत। प्रतिनिधी प्रताप नागरे। रात्री काम सुरू असताना एक हात आणि एक पाय आढळून आला होता आणि परत आज सकाळी डेड बॉडी सापडली। काय प्रकार आहे, काय घटना आहे? सध्या नेमकं काय घडलेलं आहे हे आपल्याला सांगता येणार नाही। पोस्टमॉर्टमसाठी बॉडी घेऊन जात आहोत आपण। मर्डर आहे की ॲक्सिडेंटल डेथ आहे हे अजून तपास केल्यानंतर समजेल। तुम्ही पाहू शकता इथे संपूर्ण पोलीस SP, ॲडिशनल SP, SDPO वाशिम, ठाणेदार, LCBP आहे आणि सर्व आमच्या पोलीस उपस्थित आहेत। लवकरच आम्ही याचा काय सोपसोप लागेल ते आम्ही तुम्हाला कळवू।